हॅलो फ्रेंड्स, चला आता पुरी भाजीची भाजी बनवूया। त्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतलेले आहे, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची हे वाटून घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो वाटून घेतलेला आहे। हिंग, जिऱ्याची फोडणी देऊन खडा मसाला ऍड करायचा आहे आणि त्यात कांद्याची पेस्ट ऍड करून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। सर्व परतलं की त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला ऍड करून मसाले परतून घ्यायचे आहे। मग त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट ऍड करायची आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करून थोडं पाणी ऍड करायचं आहे। सर्व मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात कुस केलेले बटाटे ऍड करायचे आहेत। बटाटे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल तसं पाणी ऍड करायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे, तुम्ही जसं बघू शकता। मग त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी ऍड करून एक भाजी 5 मिनिटं उकळून घ्यायची आहे आणि इथे आपली पुरी भाजीची भाजी बनवून तयार आहे। थँक यू फॉर वॉचिंग।